नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण भरलेली वांगी बनवणार आहोत. भरलेली वांगी बनवण्यासाठी अशी काटेरी वांगी घ्यायची आहेत आणि ती अशा प्रकारे साफ करून घ्यायची आहेत. त्याचे डेखे काढायचे आहेत आणि वरचे काटे वगैरे काढून टाकायचे. मी सुरुवातीला वांग्यांना कट्स मारणार नाही आहे, नुसती साफ करून ठेवते. आता मी सुके खोबरे घेतले आहे, 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि 1 मिरची कापून घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व आपण एकत्र मिक्सरला वाटून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी ओतते. तुम्ही बघू शकताय आपलं वाटण तयार आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी 1 कांदा घेते, त्याला साफ करून रफली चॉप करते. हे बघा अशा प्रकारे. आणि हा सुद्धा आपण मिक्सरला वाटून घेऊया. आपला कांदा सुद्धा वाटून झाला आहे, तो सुद्धा या प्लेटमध्ये काढून घेतोय. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते आहे, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 चिमटी हिंग, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला, साधारण 1 चमचा आपला घरगुती मसाला घेते, 1 चिमूटभर काळी मिरी पावडर, ही ऑप्शनल आहे, थोडीशी कोथिंबीर घेते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. मी 4 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते. आता हे सर्व मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण वांग्यांना कट्स पाडून घेऊया. अशा प्रकारे वांग्यांना कट्स पाडताना ते किडलेले आहे की नाही चेक करायचे आहे. सर्व वांग्यांना कट्स पाडून झाले आहेत. आता आपण यामध्ये आपलं स्टफिंग भरूया. वांग्यांना कट्स पाडून जास्त वेळ ठेवू नये, नाहीतर ते काळे पडतील. कट्स पाडून लगेचच स्टफिंग करून घ्यायची. आपली सर्व वांगी भरून झाली आहेत. आता तेलामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकूया. हे उरलेले वाटण आपण नंतर टाकणार आहोत. वांगी अशा प्रकारे हलवून घ्यायची आहेत. वांगी 2-3 मिनिटांनी सारखी हलवत राहायची आहेत, नाहीतर कढईला खाली लागू शकतात. आता पळीने त्याच्या साईड चेंज करून घ्यायच्या आहेत. पुन्हा वाफेवर ठेवून देऊया. 2-3 मिनिटांनंतर मी पुन्हा वांगी हलवून घेते आहे. आपली वांगी शिजली आहेत. आता आपण ते वाटण यात टाकूया. आता मी ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकते. हे सर्व मंद आचेवरच करायचे आहे. एकदा हे मिश्रण चांगले हलवूया. आपली भरलेली वांगी तयार आहेत. चला तर मग सर्व करूया.